सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये काय असेल हे सांगून देतो, म्हणजे तुम्ही पुढचा व्हिडिओ म्हणजे तुमचा वेळ जो आहे तो सत्कारणे लागेल, कारण तुमचा वेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. एकतर ही जी काही राज्य शासनाची नोकर भरती आहे त्या अंतर्गत कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये आलेलं आहे त्या अनुषंगाने आकडेवारी तुम्हाला ते प्रथमच दिसत असेल. दुसरा मुद्दा जे आहे सेवा प्रवेश नियमच्या संदर्भात बातमी आहे, ती थोडीशी आपण काय फायनल करू शकत नाही, पण ती एक माहिती सांगेल. बरोबर, एक दोन प्रश्न आहे एस आयबद्दल, आरोग्याबद्दल, ते एक क्लिअर करेल. तिसरा मुद्दा आहे की खरंच ही भरती एप्रिलमध्ये निघेल का, तिसरा मुद्दा. आणि चौथा जो मुद्दा असेल तो अभ्यास करण्यासंदर्भातचा. आणि यातील काही ज्यावेळेस आणि दुसरी गोष्ट काय होणार आहे, हे व्हिडिओ पाहत असताना काही गोड बोलणार नाही मी, काही जणाला पटणार नाही, बरोबर, राग येणार. ओके, म्हणजे काही गोष्टी मी स्पष्ट बोलणार आहे, त्यामुळं ज्यांना आवडेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ नक्की बघावे. एकतर सर्वप्रथम जे मुद्दा आहे की नोकर भरती होणार आहे का. नोकर भरती ही सातत्याने होणारी एक प्रक्रिया आहे. ओके, फक्त आपल्याला एक गोष्ट समजत नाही की स्वतःला जी आहे, स्वतःला एक जागा लागत असते, तुम्ही लाखभर जागा निघायची वाट का भरता ही मला समजत नाही. ओके, पण मला एकच सांगा की असा कोणता, म्हणजे ह्या काळामध्ये आता बघा सध्या जर तुम्ही म्हणाल GMC ओके, GMC सोलापूरचे निकाल लागले किंवा हे म्हणजे एक्झाम वगैरे, आता सध्या छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आहेच, तिथं पण आहेत बऱ्यापैकी जागा. मनपाच्या हिशोबानं जाहिरात कोणती नाही तर आहे. तुम्हाला एक सांगतोय की तुम्ही तुमचा विचार करा, स्वतःचं कल्याण झाल्यानंतर दुसऱ्याचं कल्याण करायचा विचार करा. आणि लाखभर जागा लागत नाही तर स्वतःला एकच जागा लागते. ओके, आता किती जागा तिथं निघतात ते बघा. पोलीस विभागामध्ये सातत्याने निघतात आणि मला तर असं वाटतं की सातत्यानं जर कुठल्या जाहिराती निघत असतील त्यात एक नंबरला कुठला असेल तर पोलीस विभाग. आणि म्हणजे आकडा हा 5 अंकीच असतो भरतीचा. ओके, तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी करत राहावं. तलाठी 1700 जागा. तलाठीची काय क्रेज आहे मला माहीत नाही, परंतु मी तुम्हाला एक सरळ स्पष्ट सांगतो, ह्या तलाठीच्या जर समजा काही विद्यार्थी येतात ज्याचं SI झालेलं आहे, काही जणांचं टायपिंग झालेलं आहे, हे 2, आणि काही जणांचं ना इकॉनॉमिक्स वगैरे आहे. ओके, सांख्यिकी अन्वेषक पोस्ट आहे. ओके, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर. ह्या तलाठीला जेवढं ताणता ना तुम्ही, त्याच्या 20-25% बी जर अभ्यास केला तुम्ही MPSCच्या म्हणा तलाठीच्या म्हणा, तुम्हाला मी प्रॉमिस करतो तुमचे नंबर 1 ह्याच्यापेक्षा ग्रेड पे चांगली असलेली पोस्ट निघते. ओके, तलाठीची अर्थात काही अडचण नाही तलाठी व्हा, परंतु कामं पण खूप आहेत. भविष्यामध्ये तुम्ही मंडळ अधिकारी होऊ शकता, त्यानंतर नायब तहसीलदार होऊ शकता. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही जर अशा आउटसाईडच्या पोस्ट आहेत, भलेही ते 7 निघतील, 10 निघतील, 20 निघतील, 25 निघतील, 700 निघतील, त्यांचं प्रमोशन आणि फ्युचर एक नंबर आहे, एक नंबर आहे. वलयाकडे जाऊच नका तुम्ही. म्हणजे वलय म्हणजे कसं, तलाठी झाले, ग्रामसेवक झाले, ही रोजच्या संपर्कात असलेले लोक पोस्ट मिळवण्याच्या भानगडीतच पडू नका तुम्ही. ओके, आता जलसंपदामध्ये कॅनल इन्स्पेक्टर, काम कमी दाम जास्तच आहे. म्हणजे दाम म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी असं काही शब्द आहेत, समजा तुम्ही समजून घ्या. त्या ठिकाणी काय होणार आहे की म्हणजे एवढं प्रेशर नसते काम करायचं काही ठिकाणं. ओके, त्यानंतर सहाय्यक प्राध्यापकचं तुम्हाला माहीत आहे, आपलं लेक्चर घेणे, बाहेर येणे. ओके, ह्या गोष्टी. महसूल विभागामध्ये 2000, म्हणजे ही बघून घ्या जागा 14,000. आणि सहाय्यक प्राध्यापकमध्ये सहाय्यक 5,000. प्राध्यापक झाल्यावर तर त्याचे दिवसच बदलून गेले. महसूल विभाग 2,000. शालेय शिक्षक, ओके, शिक्षक भरती 1,000, खूपच कमी आहे. ठीक आहे, मागचीच भरती झालेली आहे कारण त्याचं जॉईनिंग व्हायचं. लिपिक टंकलेखक 2100. अर्थात लिपिकच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण निघाल्या, वेगवेगळ्या मनपामध्ये निघाल्या. मी आणखीन एक सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वतः केलं नसेल तर मराठी 30-40, इंग्लिश 30-40-50. आणि जर तुम्ही यंग असेल किंवा तुमचा भाऊ बहीण मिसेसला मोटिवेट करायचं असेल तर तुम्ही हे सगळं टायपिंग करून स्टेनोसाठी प्रयत्न करा.
ओके, स्टेनोग्राफरसाठी. S17 जर समजा हायर ग्रेड स्टेनो झाला, हायर ग्रेड S17 वेतन. S17 म्हणजे तुम्ही काय समजता, तुम्ही ज्यावेळेस नोकरीनं अकाउंटवर पैसा पडेल त्यावेळेस समजेल तुम्हाला. आणि स्टेनो म्हणजे सोपं बी नाही आहे. आणि ह्याचा काही बोगस सर्टिफिकेट काढलं तुम्हाला भेटला असातला भाग होत नाही. या व्हिडिओमार्फत मला 2 मिनिट सांगून उपयोग नाही, बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील जे प्रामाणिकपणे आपले व्हिडिओ बघतात ते. ओके, ज्या साईड पोस्ट आहेत त्या साईड पोस्टकडे लक्ष असू द्या, साईड पोस्टकडे. ओके, त्यानंतर MPW आहे. MPW आता साईड पोस्टच झाली आहे, कारण ह्याच्यासाठी SIची कंपल्सरी ठेवली आहे सार्वजनिक आरोग्यामध्ये. आणि 12वी विज्ञान जिल्हा परिषदला. आता SI सार्वजनिक आरोग्याचा सेवा प्रवेश नियम बदलेल का काय, हा पुढचा मुद्दा राहा. आरोग्य पर्यवेक्षक आहे, सांख्यिकी अन्वेषक आहे. ओके, IT यावरच्या कितीतरी जागा आहेत. त्या गोष्टीकडे लक्ष द्या. तिथं कमी अभ्यास आणि आउटपुट जास्त आहे, अशा गोष्टीकडे पण लक्ष द्यावं असं म्हणतं आहे. या गोष्टीकडे लक्ष देऊ नये असं समजत मी म्हणत नाही. पण आपल्याला पगार घेण्याशी मतलब आहे. टोटल 45,800च्या जवळपास आहेत. एवढ्या जागा निघतात तर कमी जास्ती होतात, जागा सतत निघत असतात. ओके, 1,00,000 पदांची भरती यापूर्वी झाली. भरती तर झालेली आहे, मला माहीत आहे रेग्युलर. कारण आता हे बघा, तुम्हाला मी सांगतो, टर्निंग पॉईंट्स ॲपवर आम्ही टेस्ट सिरीज राबवतो. एवढ्या जाहिराती येतात की आम्हाला काही टेस्ट सिरीज पॉसिबलच होत नाही लॉन्च करायचं, कारण क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही बी द्यायचं असतं. त्यामुळं, आणि ते बी कमी फीमध्ये, फी कमी पण गुणवत्तेची हवी. ज्यावेळेस टेस्ट करत असतो त्यावेळेस ठरलेल्या कालावधीत देऊ शकत नाही, म्हणून आम्ही टेस्ट लॉन्च करू शकत नाही. काही टेक्निकल विषय पण आपण कवर करू शकत नाही. जसं आहेत बऱ्याच पोस्ट आहेत, फायर ब्रिगेडच्या कितीतरी जागा निघाल्यात आणि आता ह्याच्या पुढे पण निघणार आहेत बरं का, हे पण लक्षात घ्या. मनपामध्ये त्या पोस्टला प्रयत्न करा जे पात्र आहेत अग्निशमन झालेल्या लोकांनी, तर जागा निघतात. ओके, प्रत्येक कालावधी बदल ही काही नाही, ही बातमी आहे ती मी वाचून तिथं ठेवलं होतं. फक्त काही गोष्टी एप्रिल महिन्याची होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता एक सांगायचं की ह्या मुद्द्यावरून तुम्हाला मी सांगतो, जाहिरात ही मोठी जी आहे ना, तलाठी बिलाटी काही जरी केलं ना, मेपर्यंत जाहिरात येणं पॉसिबल नाही. ओके, आणि दुसरी गोष्ट, मार्च एंडमुळे तर शक्यच नाही. एप्रिल महिन्यात जर आलीच, ओके, सगळ्यात बेस्ट आहे. परंतु जे नवीन विद्यार्थी ते गोंधळून जातील. त्यामुळं आजच्या तारखेपासून, आत्तापासून तुम्ही मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता आणि GK, आणि GKमध्ये MPC सारखं नाही आहे. MPCकडे तलाठी जाणार आहे, पण ती जाईल, सेवा प्रवेश नियमावली येईल, ह्याबाबत देखील थोडंसं सांगायचं आहे मला. ती हे 4 विषय आहेत, त्यातल्या त्यात ही 2 विषय जे आहेत, हे 3 विषय आहेत. 75 पैकी तुम्हाला 70 ते 72 मिनिमम आलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही जर केलो तर तुम्ही कसल्याही पोस्ट काढू शकता सरळ सेवेच्या. 150 दिवसांचा कार्यक्रम बघा. राज्य शासन अधिक सक्षम व गतिशील करण्यासाठी सरकारने पावले उचललीत. सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. आता ह्याने असं का म्हटलेलं आहे, पुढे सांगतो. अनुकंपा तत्वावर प्रलंबित प्रकरणांचे निराकरण करण्यात येणार आहे. आणि निराकरण करण्यात येणार नाही तर निराकरण झाले खूप, म्हणजे अनुकंपाचे एवढे झटक्यात लेटर दिले की विचारूच नका तुम्ही. राज्य लोकसेवा आयोगामार्फत पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यावर भर दिला जाणार आहे. अजून ती फ्युचर आहे. ओके, पदभरती प्रक्रिया गतिशील करण्यासाठी बघा, अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती स्थापन कधी होईल, त्याचा अहवाल कधी येईल, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. ही समिती इतर राज्यांचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. बऱ्याच गोष्टी बोलणं इम्पॉसिबल आहे, परंतु आता मला सांगायचं आहे की ज्यांनी छत्रपती संभाजीनगरला फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांचा पेपर आहे आता, ओके, MGAचं झालं, त्याचं पण काही आन्सर की वगैरे आली, छत्रपती संभाजीनगर किंवा जे येतील ती, आपण आपलं एक बघायचं. आपल्याला एकच पोस्ट पाहिजे, मस्तपैकी टार्गेट ठेवायचं. 200 पैकी 160 180च्या दरम्यान स्कोर आला पाहिजे, ही काळजी घ्या. केंद्र प्रमुखचा आजच निकाल लागलेला आहे बघा. मी अगोदर म्हणलो होतो 177चा 171 टॉपर आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 150ची सरासरी ही लागू शकते. पण तिथं कसं होतं, शिक्षकच होते, त्यामुळे कॉम्पिटिशन थोडं कमी. समजा 2,500 जागा होत्या ते, परंतु त्याचं प्रमोशन झालं समजा एक प्रकारे डायरेक्ट परीक्षा दिल्यामुळं. अभ्यास करत राहा. राज्य प्रशासन संस्थात्मक दृष्ट्या बळकट, गतिशील, संवेदनशील लोकाभिमुख करण्यावर भर दिला जातो. ठीक आहे, हे असल्या गोष्टी चलत राहतात. 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, परंतु ते सातत्याने जाहिराती येतच आहेत, ह्यात काही शंका नाही. सेवा नियम बदलणार.
आता ह्याच्यात काय होईल माहिती आहे का, कंपल्सरी काही गोष्टी करू शकतात. MSCIT ही कंपल्सरी आता पण आहे, परंतु काही अडचणीला 2 वर्षात करा असं म्हटलं जातं. परंतु ह्याच्यात सेवा प्रवेश नियमामध्ये काय बदल करू शकतील, नवीन काळात बदल झाला आहे त्यानुसार, ह्याबद्दल थोडं मला पण कन्फर्म सांगता येणार नाही. परंतु जर बदल झालं तर पात्रतेत बदल होईल का, ह्या गोष्टी आता येणाऱ्या काळात ठरू शकतं. ओके, परंतु तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे एवढं बी ड्रॅमॅटिकली की तुम्हाला अपात्र कराल असं होणार नाही. ही सगळ्या गोष्टी बातमी होती, बातमी ठेवलेली आहे. बरं ठीक आहे, आता मला पुन्हा एकदा काही गोष्टी सांगायची. पटलं असेल या व्हिडिओमध्ये ते सोडून द्या, कारण मला फोन करतात. फोन केल्यानंतर आता मी हेच व्हिडिओ पाठवून देणार आहे. ओके, हा माझा संपर्क क्रमांक आहे 89 99 56 13 13. हे व्हिडिओ काही यूट्यूबवर बनवलं की तुम्हाला त्या बऱ्याच गोष्टी कळतात. तर ह्याच्यात 5 मुद्दे आहेत, 5 विषयाबद्दल मी सांगणार आहे. ओके, एक मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK. ओके, हां ठीक आहे. मराठी त्यासाठी फक्त 2च पुस्तकं रेफर करा तुम्ही, कुठलीही 2 पुस्तकं. बाळासाहेब शिंदे सर घ्या, पंढरीनाथ राणे सरांचं घ्या, किंवा आशालता गुट्टे मॅडमचा, काही प्रॉब्लेम नाही. इंग्रजीला कोणाचंही रेफर करा, शिंदे सर असो की सचिन जाधव सर असो. सचिन जाधव सर यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्यांना अगोदरही भावपूर्ण श्रद्धांजली आपण श्रद्धांजली व्यक्त केली, पण आता पण सचिन जाधव सरांचंही पुस्तक चांगलं आहे, भेटलं तर ते घेऊन घ्या. त्यानंतर गणिताला काय करायचे, बेसिक जर कच्चा असेल तर 34 शिष्यवृत्ती आणि नवोदय, 5वी नवोदय अगोदर ह्याचं क्लिअर करून घ्या. आणि लईच कच्चं आहे असं विद्यार्थ्यांना सरळ लाज न बाळगताना पहिलीपासूनचे पुस्तकं रेफर करा, पहिलीपासून 10वीपर्यंत. इमानदारीने सांगतो, म्हणजे माझं स्कोअर कमी यायचा, मी स्वतः पर्सनली ही 1ली ते 10वीपर्यंत म्हणजे मी एक वर्ग गणित शिकत गेलो. ओके, गणित शिकत गेलो, आधी संकल्पना क्लिअर केल्या, मग मला गणिताचं पुढच्या स्टेप ज्या त्या कळायला लागल्या. सगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगायचे तेच सांगणार आहेत, परंतु ज्याचं गणित कच्चं आहे. आणि बरं ठीक आहे, मी काही तुम्हाला करा म्हणत नाही, करा म्हणजे मी काही केलं, मी प्रत्यक्ष अनुभव केला आहे, मी प्रत्यक्ष पुस्तकं सोडवले. ओके, मी पहिलीपासून लाज सोडून दिली, कोणी काय म्हणलं तरी पहिलीचं बेरीज वजाबाकी. आणि तुम्हाला मी एक चॅलेंज देऊन सांगतो, 4थीपर्यंतच्या गणितामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी अडखळून जाल. 4थीच्या गणितामध्ये, स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये शब्द देतो माझा, आणि असं जर तुम्ही कुठे अडखळलं नाही, त्यांनी मला कॉल करून सांगावं की मी अडखळलो नाही, एक ह्याच्यामध्ये बोला, ज्याचं कच्चा आहे बरं का, त्यांना ज्याला वाटत असेल की मी करू शकत नाही, कारण मला माहीत आहे त्या गोष्टीचा अनुभव आहे. म्हणजे टेक्स्ट बुक, महाराष्ट्र शासनाचं NCERTचं पुस्तक म्हणत नाही मी, टेक्स्ट बुक. ओके, त्याचा वापर करा गणितासाठी. ओके, त्यानंतर बुद्धिमत्ताला ना कुठलंही एखादी पुस्तक घेतलं की अभ्यास चालू केल्यानंतर ह्याच्यासाठी गणिताचं पुस्तक वाचून झालं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर लगेच सोडवायला चालू करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सोडवायला चालू करताना जे गणित येत नाही त्याला स्टार करा, पण त्याचं डोकं खात थोडा वेळ गेल्यानंतर सोडून द्या. आणि आपले जे 25 प्रश्न सोडवायचे पटपट सोडून घ्या. जे राहिलं गणित ते आहे ना, जास्त डोकं लावून विचार करा, परंतु आपल्या मित्राला ती गणित काय येत नाही मला ते विचारा, त्याला येत असेल मागचं अर्थ काय ही गोष्ट विचारून घ्या. बुद्धिमत्ताला एकदा जर समजा लिंक नाहीच लागणं गेली, ती किती बी डोकं लावलं तर काही येत नाही. ही गोष्ट बुद्धिमत्ताला एक पुस्तक आणि झालेल्या प्रश्नपत्रिका. टर्निंग पॉईंट्स ॲपवर TCSच्या 200 प्रश्नपत्रिका जे आहेत टाईप करून ग्रुप वाईज, विदाऊट ग्रुप वाईज तुम्हाला सोडवायला दिलं ते सोडवा, पण विश्लेषण नाही. ओके, GKच्या बाबतीत आता हे डिलीट करतो. GKच्या बाबतीत सरळ शिवमध्ये मला काही गोष्टी आहे ना व्यावहारिक ठेवायला आवडतील. तुम्ही व्यावहारिक राहावं, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. म्हणजे एखाद्या विषयासोबत इमोशनल व्हायचं नाही. आता इमोशनल जर झालं तर तो एखाद्या विषयातला प्राध्यापक होत असतो आणि यूट्यूबवर लेक्चर द्यायला चालू करतो, जसं आम्ही आहोत. ओके, परंतु नोकरी लागेपर्यंत कुठल्याही विषयाला अटॅचमेंट करायची नाही, ही गोष्ट पाळायची. म्हणजे इतिहास आवडला म्हणून इतिहासाचाच वाचत बसायचं नाही, गणित आवडला, आपलं भूगोल आवडला म्हणून तेच करत बसायचं नाही. इक्वल वेटेज द्यायचे. सरळ सेवेमध्ये तुम्हाला
रिपीटेड प्रश्नाची संख्या कितीच्या प्रमाण आढळून येते, तर मी सांगतो 70 ते 80% प्रश्न रिपीट असतात. मग याच्यासाठी काय करायचे, तुम्ही पुस्तक वाचणार. ओके, एकनाथ पाटलाचा ठोकळा असेल, तात्याचा ठोकळा, ओके, तात्याचा ठोकळा असेल, तुम्ही वाचणार. आता 2 वर्ष जर नवीन आहे त्याने कायमस्वरूपी हे बी वाचलं तरी चालते. आता कसं आहे, MPSCकडे जाणारा ते जाणारा ठीक आहे, आपण पोलीस भरतीच्या संदर्भात विचार केला किंवा सरळ सेवेच्या दृष्टीने आधी एवढं तर वाचून घ्या. आणि जर पॉसिबल झालंच ओके, तर 4थी ते 12वी विषयानुसार. परंतु त्याच्यात एवढं कोणत्या सिलेक्टेड वाचायचं हे तुम्हाला समजणार नाही, कारण हे MPSCसाठी आहे, आपण सरळ सेवेसाठी. ओके, 4थीपासून 12वीपर्यंतचा अभ्यास कधी करायचा तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्हाला मी मराठी, ओके, इंग्लिश आणि मॅथ व रिझनिंग ह्याच्यामध्ये 25 पैकी कमीत कमी 22-23 प्रश्न यायला लागले. ओके, त्यावेळेस ह्या भानगडीत पडायचं तुम्ही बुडापासून शेडापर्यंत GKचा अभ्यास करायला, कारण MPSCची पोस्ट काढायची नाही आपल्याला. आता सध्या मी 6 महिन्याच्या व्यवहारासाठी प्रॅक्टिकल बोलतोय मी. ही गोष्ट तुम्ही करायची, समजते का? कारण ना मला एक सांगा, तुम्ही आता शेअर मार्केटची एक कन्सेप्ट आहे, इन्व्हेस्टमेंट. ओके, इन्व्हेस्टमेंट केल्यावर रिटर्नची अपेक्षा तुम्ही करता ना. जिथं कमी इन्व्हेस्टमेंट आहे, लो इन्व्हेस्टमेंट आहे, तिथून जर हाय रिटर्न येत असतील तर ही सगळ्यात स्ट्रॅटेजी चांगली का तुम्ही मॅक्झिमम का इन्व्हेस्टमेंट करताय तुम्ही भलं बक्कळ आणि 1% आणि 2% रिटर्न येत असेल, ले लॉंग टर्म बी काम करून उपयोग नाही. आता GKच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्हाला कितीतरी विषय ठरवलं तर कमीत कमी 15 ते 16 विषय होऊ शकतात. परंतु 15 ते 16 विषयाचे प्रत्येक पुस्तक किंवा एवढं वाचण्यापेक्षा अगोदर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे 4 विषयामध्ये परफेक्शन आणा ना. सरळ सेवेमध्ये 75% वेटेज आहे आणि इथं तुम्हाला जनरली एकाला 2-2 बी विषय ठेवलं तुम्ही, 6 पुस्तकं वाचायचे आणि इथं विचार केला तर 16 पुस्तकं वाचायचे आणि प्रश्न कसा येईल काही सांगता येत नाही. ओके, परंतु इथे पॅटर्न आहे ना ठरलेला, ही पॅटर्न सोडायचाच नाही तुम्ही. मराठी तेच आहे, इंग्रजी तेच आहे, गणित बुद्धिमत्ता तेच आहे, GK तेच आहे. बरं, नवीन विद्यार्थ्यांना काही जर लाज वाटणार नसेल, नवीन विद्यार्थ्यांनी आणि नवीन सुरुवात केली असेल तर त्यांनी एक पद्धत वापरा, सोप्याकडून कठीणाकडे ही स्ट्रॅटेजी वापरा. ओके, काहीच अडचण नाही, स्टेप बाय स्टेप जायचा प्रयत्न करा. आणि दिवसातून किमान जर समजा फुल टाईम अभ्यास करताय तुम्ही, अशी अपेक्षा करतो 8 तासाचं, मला काय म्हणायचं, एक परीक्षेचा पॅटर्न असतो ऑब्जेक्टिव्ह. दिवसातून तुम्हाला मी 20% तरी अपेक्षा करेल की तुम्ही काय करा, PYQ वाचा, थिअरी 6 तास वाचा. ज्याचा म्हणजे नवीन आहे त्याला खरं तर एक सांगू का, 50% इक्वल वेटेज द्यायला पाहिजे, जे आता जुने विद्यार्थी आहेत त्यांनी. ओके, ठीक आहे. आता काही गोष्टी सांगितल्या तरी करत नाहीत पोरं, काही सांगून उपयोगच होत नाही, पण ज्यांनी फॉलो केले त्यांना ते 100% फायदा आहे. जर आपल्याला फॉर्मॅट माहीत आहे की परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह होणार आहे 100 प्रश्नाचे, अरे एखादी प्रश्नपत्रिका तुम्ही किती सोडवता, तलाठी जर भरली 100-200 प्रश्नपत्रिका, ह्या जुन्या विद्यार्थ्यांनी नोकरी लागली त्यांनी 200-200 प्रश्नपत्रिका ऑब्जेक्टिव्ह सोडवून झाल्या पाहिजे. कुठे आहेत ना, 57 प्रश्नपत्रिका गेल्या वर्षीच्याच आहेत, आपण काय दिल्या आपण ह्याच्यामध्ये देऊ टर्निंग पॉईंट ॲपवर. परंतु कुठल्याही विषयानुसार सोडा तुम्ही, 25 मार्काची टेस्ट सोडा ना, काय फरक पडलेला आहे. आता मला ही सांगायचं आहे, व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत, कारण अशा काही गोष्टी सांगितल्यावर नवीन विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतातच. ओके, कृपया करून PYQचा पॅटर्न समजून घ्या. थिअरी वाचलं, पुस्तकं थप्पीवर थप्पी केलं म्हणजे अभ्यास होत नाही. तर चुकातून शिका आणि मार्क मिळवा, हे तत्त्व तुम्ही बाळगा. व्हिडिओ 20 मिनिटाचा झाला आहे, जास्तच व्हिडिओ झाला, जास्तच हे सांगणं गेलं. प्रॉपरली व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि विथ प्रूफ द्यायला पाहिजे. ठीक आहे, ज्याला आवडलं त्याने व्हिडिओ बघावं. ठीक आहे, थांबतो मी. ओके, टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, तुम्हाला काही पटलं न पटलं तरी पण राहू द्या, काय फरक पडत नाही प्ले स्टोअरमधून. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.